स्वदेशी केतकरांची नात आणि मुलाच्या प्रेमात. देवा, अगं आई, आप्पांना हे सगळं चालणार नाही का आपल्या? बावळट आहेस का तू प्रसन्न? हो हो, मला बेड लागायची पाळी आहे आता. अरे तरुण मुलांकडे असतात अशी शुभेच्छा पत्र, आणि ते हल्ली वेगवेगळे दिवस साजरे करतात ना, तेव्हा मुली पण देतात एकमेकींना अशी शुभेच्छा पत्र. आता हे मला म्हातारीला माहितीये आणि तुला माहित नाही. आणि सईच्या खोलीत सापडलं हे शुभेच्छा पत्र म्हणून सई प्रेमात पडली असं थोडीच होतं. आणि त्याच्यावर लिहिलंय बघ काय, फॉर अ व्हेरी स्पेशल पर्सन. म्हणजे काय तर एका विशेष व्यक्तीसाठी. आता ती विशेष व्यक्ती कोणीही असू शकते. पण आज माझ्याशी ती खोटं बोलली. आता काय खोटं बोलली? मैत्रिणीकडे जाते सांगून नचिकेतकडे गेली. तुला कोणी सांगितलंय? अरे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. ती नचिकेतच्या गच्चीमध्ये कोणाशी तरी बोलत होती भ्रमणध्वनीवर. अरे मैत्रीण म्हणजे त्या कॅडीकडे गेली असेल. आप्पांना आवडत नाही ना ती कॅडी, म्हणून सांगितलं नसेल. खरंच ना ग आई? म्हणजे मी खोटं बोलते? बघ ना. बरं बरं. बघा, तरी मी तुम्हाला म्हणत होते असं काही नसेल. उगाच शंका घेता माझ्या मुलीवर. अरे हे बघ, आता विसरा सगळं. आपली सई अगदी गुणी मुलगी आहे. अजिबात काळजी करू नका तिची. बोल नचिकेत, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तुझीच आठवण काढत होते. आणि काय करत होतो मी तुझ्या आठवणीमध्ये? इत गप्प बस रे तू, काहीतरीच. नाही, आय एम आस्किंग सिरियसली, सांग ना. मी पण ना भावळटच आहे. अगं सई, बाबा, हे तुझ्या खोलीत सापडलं मगाशी. बाबा, हे कुठे सापडलं? इथे खालीच पडलं होतं, म्हटलं देऊन यावं. नचिकेत, तुझ्यामुळे ना एक दिवस मी खूप मोठ्या अडचणीत सापडणाऱ्या. व्हॉट हॅपन? माझ्यावर का चिडचिड करते? तू मला जे ग्रीटिंग दिलंस ना, ते बाबांना सापडलं होतं आज. नचिकेत, मी तुला 1000 वेळा सांगितलंय की तू ज्या भेटवस्तू मला देतोस ना, त्या तुझ्याकडेच ठेवत जाणार आहे. साई, तुला दिलेला गिफ्ट मी माझ्याकडे कसं ठेवणार? एनिवे, काय लिहिलं होतं त्याच्यावर? तेच जे तू नेहमी लिहितोस ना, फॉर अ व्हेरी स्पेशल पर्सन. माझ्यावरून काकांना काय कळणार आहे? इवन फ्रेंड्स राईट सच थिंग. हे पण बाबांना शंका आली तर? साई, माय नेम वॉज नॉट रिटन ऑन इट. साई, तू ना टेन्शन घेतलं ना की छोट्या छोट्या गोष्टीवरून हायपर होते. रिलॅक्स. आमच्या घरात या सगळ्या गोष्टी छोट्या नाहीयेत नचिकेत. तू किती वेळा सांगायचं रे, तुला कळत कसं नाही? ते काही असू दे, इथून पुढे आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची. ओके ओके, घेऊ आपण, पण तू तुझा मूड ऑफ करून घेऊ नको. ओके? हां, ओके, बाय बाय. अच्छा. साई पण ना कशावरून पण अपसेट होते. प्रसन्न काका इज सच अ गुड सोल. त्यांना कशाला डाऊट होईल? एनिवे, साईचा मूड ठीक केला पाहिजे. व्हॉट शुड वी डू? शैलेश, थोडक्यात वाचले आज सई आणि नचिकेत. नाही तर विश्वयुद्धाला सुरुवात झाली असती आजच. हो ना, नशीब त्या नचिकेतने त्याचं नाव लिहिलं नव्हतं त्या कार्डवर. तर काय, नाहीतर आपल्याला ही पळवाट सुद्धा काढता आली नसती. हो ना आई, पण आता दादाला संशय आलाय, म्हणजे आपल्याला सावध राहायला हवं. हो ना, राहायलाच हवं.
आज कसं बसं थोपवलंय त्याला, पण आता जरा जरी काही घडलं ना तरी तो आप्पांच्या कानावर घालेल सगळं. कारण त्याच्यासाठी आप्पा म्हणजे ब्रह्मदेव ना. आणि ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आता सई आणि नचिकेतला सांगितलं पाहिजे की दादा आणि वहिनींना संशय आलाय म्हणून, त्यामुळे तुम्ही आता जरा सांभाळून वागा. आई तू बोल ना आज तिच्याशी. हो हो बोलते मी. कारण एक चुकीचं पाऊल पडलं ना आता तरी आपल्याला सगळ्यांना महागात पडेल. आप्पांना कळल्यावर काय होईल त्याची कल्पनाच न केलेली बरी. अप्पा तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी सहीची पत्रिका देऊन येतो. हो बरोबर आहे तुमचं. हो चालेल चालेल. हो मी निघतो, मी पत्रिका देऊन येतो. हा वा, मी काय सांगितलं ते कळलं प्रसन्नाला? हा काय वेंधाळा जरी असला ना तरी कान त्याचे अतिशय तीक्ष्ण असे आहेत. वा. हा बोल. हॅलो, हाव यू सई? मूड बरा आहे ना आता? हो रे. सई, मी तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल घेतलंय. काय घेतलंयस? नचिकेत खूप महागडं नाहीये ना? नाही नाही, महाग नाहीये, बट आय एम शुअर तुला आवडेल. नचिकेत सांग ना काय घेतलंयस? ते तुला कळेल, बट प्रॉमिस मी वन थिंग सई. काय? मी तुला एक गिफ्ट दिल्यानंतर तू ते घालून विंडो मध्ये येऊन मला दाखवायचं. ओके? आय वॉन्ट टू सी यू. येईन. ग्रेट. बाय बाय डार्लिंग. हा अच्छा. एक्सक्यूज मी थांबवणार इकडे थोडं. प्रसन्न काका, अरे का माय ड्रॉप यू? चालत कशाला चालले? धन्यवाद, पण आरोग्यासाठी चांगलं असतं ते, आणि व्यायामही होतो, आणि पैसे वेगळे वाचतात ते निराळेत. ठीक आहे, आज करतो मी ड्रॉप. या. अरे नको असू दे. या प्लीज प्लीज. बर. अरे अरे नचिकेत, अरे आप्पांचा काढा घ्यायचा राहिला. तू जरा गाडी थांबवतोस का? डोंट वरी, मी घेऊन येतो. डोंट वरी. अरे नको, मी आणतो ना. इट्स ओके, तुम्ही बसा. आय विल गेट इट फॉर यू. बर 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 बर. तुला नाव माहित नसेल ना? हा, या यादीत बघ, हे शेवटचं नाव आहे ना, तो काढा आहे. ओके, तो बघ मिळतो. ओके ठीक आहे. आणि हे पैसे असू नाही नाही, इट्स ओके, आहेत माझ्याकडे. अरे असू. आय हॅव इट, नो वरी. आय हॅव इट. मला शॉप कुठे आहे सांगा? हा हे बघ, हा जो फलक आहे ना, हा पांढरा फलक आहे ना, तिथून एक बोर्ड दिसतोय. तिथे एक दुकान असेल बघ, तिथे तुला मिळेलच. ओके ओके, आय चेक. बघ बघ जरा. स्पेशल पर्सन. अरे वा. हा काढा. हा हा, तोच. अरे वा, बरं झालं. सई, आजी. अगं हे घे, नचिकेतने दिलंय. काय आहे? काहीतरी भेटवस्तू आहे म्हणाला बे. अच्छा, हा म्हणजे तुझ्या हाती पाठवली का ही भेटवस्तू? नचिकेत पण ना. अगं मी तर काय, तुझी आजी कमी आणि त्याची मैत्रीणच जास्त आहे. वाटेल ते काम सांगतो मला. पण आजी मला सांग, तुझ्या जागी दुसरी कुणाची आजी असती तर नचिकेतची हिंमत झाली असती का?
ए पण आता तुला आणि नचिकेतला सावध राहायला हवं हं, अगदी. हो आजी, ते कळतंय मला. कारण तुझ्या बाबालाही आता संशय आलाय. हो ना, मलाही असंच वाटतंय. पण आजी, तुला कशावरून असं वाटतंय? अगं तुला नचिकेतनी ते ग्रीटिंग कार्ड का काय दिलंय ना, ते बघितलं त्यांनी. मी कसं बसं चोपवून धरलं त्याला. बापरे. आणि प्रसन्नला तुझ्या आणि नचिकेत बद्दल कळलं ना की दुसऱ्या क्षणी आप्पांना कळेल, माहितीये ना. हो. हा म्हणून म्हणते सावध राहा. आजी अगं, तू नचिकेत कुठे ऐकतो माझं? त्याला किती वेळा सांगितले अशा भेटवस्तू देऊ नकोस मला, पण तो पण ना हट्टी कमी नाहीये. अगं भेटवस्तूंचं कशाला एवढं दडपण घेतेस तू? त्याचं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर, म्हणून देतो तो. आणि तुमच्यासारख्या तरुण मुलांनी हे सगळं नाही करायचं तर कोणी करायचं? एकदा लग्न करून सासरी गेलीस ना की नाही व्हायचं हे आपलं काही. अगं बघतेस का अशी? मला माहितीये हे त्यांनी तुला घालून दाखवायला सांगितलं असेल हो ना. जा घालून ये. आजी तू किती गोड असतो. जा जा, माहितीये घालून ये जा. ते बावळं त्याचा जीव वर खाली होत असेल. आजी बघा, तू परत त्याला बावळा म्हणालीस. नाही म्हणत बाई बावळा, नाही म्हणत. जा घालून ये. आप्पा 79 रुपये 50 पैसे. अरे वा, काढा आणल्यावर उरलेले पैसे देतोयस वाटतं. नाही आप्पा, हे काढायचे पैसे नाहीत. काढायला पैसे लागलेच नाहीत. लागले नाहीत? नाही. म्हणजे विनामूल्य काढा वाटतोय की काय तो सगळ्यांना? नाही नाही आप्पा, तसं नाही ते. अरे मग कसं? आप्पा, तुमच्या काढ्याचे पैसे नचिकेतने दिले. का? त्याने का दिले पैसे? आप्पा, मी जात होतो तर दुकानाच्या आसपास तो मला भेटला. मला म्हणाला चला गाडीतून सोडतो. मी नाही म्हटलं तरी आग्रहाने मला घेऊन गेला. आणि मग काढा घ्यायचा होता तेव्हाही आग्रह त्यांनीच केला. मी म्हटलं पैसे तरी घे, तर म्हणाला एवढीशी रक्कम आहे कुठे घेणार, म्हणून मग. वा, तो म्हणाला आणि तू ऐकून घेतलंस. अरे स्वदेशी आप्पा केतकरांचा मुलगा त्या परदेशी कांगारूचे उपकार घेतोच कसे? तसं नाही हो आप्पा. हे बघ, त्या कांगारू कडून दान म्हणून घ्यायला मी काय भिकारी वाटलो की काय तुला? नाही हो आप्पा. कोण समजतो कोण तो स्वतःला? मला काढे दान करतोय. हे बघ प्रसन्न, आत्ताच्या आत्ता जा आणि त्याला या काढ्याचे पैसे देऊन ये. आप्पा, तो माझ्याकडून घेणार नाही हो. हे बघ, त्याने जर घेतले नाही तर ही बाटली त्याच्या खच्यात रिकामी कर आणि परत ये. आप्पा, तो नाही घेणार हो. मी खूप आग्रह केलेला. तसं असेल तर मग सईला पाठव. मला त्याचे एक आण्याचे उपकार नको आहेत. अप्पा, काय झालं हो? कुणाचे उपकार नको आहेत? तुम्ही जरा गप्पा बसाव. ते मी आणि प्रसन्न काय ते बघून घेऊ. मी करतो काहीतरी. हे बघ, तू काहीही करू नकोस. तू फक्त सईला इथे पाठव. बरोबर. सई, हे बघ, म्हणजे नचिकेतने ती भेटवस्तू सईसाठी आणली होती. ती स्पेशल पर्सन सई आहे. सई, ताबडतोब त्या कांगारूचे काढ्याचे पैसे देऊन ये. एक क्षणही दौडू नकोस. हो अप्पा. हे बघ प्रसन्न, पुन्हा अशी चूक होता कामा नये. लक्षात असू दे. प्रसन्न, पैसे दे तिला. प्रसन्न, तिला पैसे दे. सई, हे पैसे घे आणि त्या कांगारूला नेऊन दे. हो अप्पा. थांब सई. तुझा हा पोशाख नवीन दिसतोय. आत्ताच का घातलास? अहो, आणला तेव्हापासून ना तसाच पडला होता. म्हणलं आता इथे ठेवल्या ठेवल्यात जुना होईल ना,
मग घालून बघ म्हणून घातला. हो का? हो. बर. पण मग निमित्त काय? निमित्त काही नाही, म्हणलं घालून तरी बघ होतोय का म्हणून घातला. तेवढ्यात तुमचा आरडाओरडा ऐकू आला ना, म्हणून आम्ही तशाच आलो खाली. अरे वा, आमच्या काळी नवीन कपडे आम्ही फक्त सणावारालाच घ्यायचो, पण हल्लीची तरुण पिढी मात्र कारण नसताना अवाजवी खर्च करते. अहो जाऊ द्या हो, हेच वय असतं ना. आता काळ बदललाय, आपणही काळाबरोबर बदलायला लावं. हे बघा, तुम्ही मला अक्कल शिकवू नका. कारण नसताना नवीन कपडे घेणं म्हणजे पैशाची उधळपट्टी आहे, लक्षात असू देत. सई, इथून पुढे असे सारखे सारखे नवीन कपडे घेऊ नकोस ग. हो आजी. हा, आपोआप येते. मी आलोच. हा कुठे गेला अचानक? नचिकेत, हे घे तुझे पैसे. आप्पानी तुला परत करायला सांगितले. आज तू आप्पांच्या काढ्याचे पैसे दिलेस ना, घे. नचिकेत, अरे असं बघतोयस काय? मी तुझ्याशी बोलतेय. यू आर लुकिंग रिअली ब्युटिफुल सई. सो मच दॅट मी तुझ्याकडे असा फुल डे बघू शकतो. नचिकेत, I'm serious. I mean, even this bracelet तुझ्या हातावर खूप छान दिसते. मी फोन करतो आपण. काय वेड बीड लागले का नचिकेत तुला? नाही, वेट नाही. त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही सईला एकदम करेक्ट टायमिंगला पाठवलंय. गॉड ब्लेस यू अप्पा. काहीतरी काय नचिकेत? अरे तू वेड आहेस का? आपण ना कुठे भ्रमणध्वनी करतो? मला कळलं तर मी ते. रिलॅक्स. I was kidding. I'm sorry. No, but seriously, say. हा ड्रेस ना फक्त तुझ्यासाठीच बनवलाय असं वाटतंय. You're looking like an angel. पण नचिकेत, खरंच मलाही असं वाटतंय ना, मी काहीतरी तुला घेऊन द्यावं. तू मला धोतर घेऊन दे किंवा आपणसारखा सदरा घेऊन दे, त्यांच्यासारखी टोपी घेऊन दे. मग मी तसे कपडे घालीन अँड आय विल बी स्वदेशी कामगार. अरे कसा दिसशील तू त्यात? भारतीय पोशाखाशिवाय दुसरा कुठलाही पोशाख मी वापरत नाही, लक्षात असू दे. अजिबात जमलं नाही तुला. Come on, I tried. नचिकेत, सई बाळा. हो बाई. त्याचा आराखडा मी तयार केलेला आहे, तो तुम्हाला उद्या मी देतो. आपण ना हा. हे काय रे प्रसन्न, असा अचानक कुठे गेला होतास? अहो, काय झालं? काय रे दादा, तब्येत बरी नाहीये का? अगं कल्पना, पाणी आण पटकन. अगं बाई, हो. काय होतंय? काय झालं? घ्या घ्या, पाणी घ्या. अरे असा अस्वस्थ का दिसतोयस तू? कुठे गेला होतास? अरे सावकाश. आता सांग बरं, काय झालंय? सगळं संपलंय. उद्ध्वस्त झालो होतो आपण. तोंड दाखवायला जागा नाही आपल्याला. ईश्वरा, अरे म्हणजे असं झालंय तरी काय? हो, म्हणजे असं भयंकर काय कळलंय तुला? अरे आपली सई त्या परदेशी कांगारूच्या प्रेमात पडली आहे.